मराठा संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील आणि शिंदे समितीचे न्यायाधीश यांची काल बैठक झाली मंचावरच आझाद मैदानच्या. आणि त्या मंचावर ह्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की जोपर्यंत ओबीसी मधून मराठा आरक्षण तुम्ही देत नाही तोपर्यंत मी इथून 1 इंचही मागे हलणार नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा जो संवाद होता त्या संवादातील काही ठराविक मुद्दे जे अशा प्रकारे होते की मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं की हैदराबाद गॅजेट तसंच सातारा गॅजेट तुम्ही लगेच अंमलबजावणी करा. मागील तुम्ही 13 महिने घेतले कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि 58 लाख नोंदी सापडल्या आहेत आणि याच नोंदींच्या पुराव्याच्या आधारे तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या. मागील 2 महिन्यापूर्वी 29 जातींना तुम्ही ओबीसी मध्ये समावेश करून घेतलं. त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे काहीच पुरावे मागितले नाही, परंतु आमचे पुरावे असून सुद्धा तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये सामील घेत नाहीत. परवादिवशी 29 जाती घातलं ते कसं घातलं ऐकू तर कोणा जाऊ आत्ता परवाच्या 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही फांदी नाही काय नाही आमच्यात नोंदी आहे. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्र शुद्ध पद्धतीने आमचीच पूजा करायची आणि तुमची पूजा कशी नसते घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या तुमच्याला काही असं नसतो जमतं म्हणतात वाजव फक्त घंटी असं नाही. मग